शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी अप्पे बनवणार आहे, अप्पे रेसिपी। तर त्याच्या आधी आपल्याला डाळी भिजून घ्यायची आहे। तर चला मग आपण डाळी भिजून घेऊया। एक मोठी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, एक छोटी वाटी उडद डाळ घेतलेली आहे, एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे। एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चणा डाळ टाकूया, मूग डाळ टाकूया, उडद डाळ टाकूया आणि याला छान वॉश करून घेऊया। तांदूळ आपण सेपरेट भिजून घेऊया, त्याच्यासाठी वेगळं पातेलं घेऊया आणि एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालूया 4-5 तास। हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यात पाणी टाकून याला भिजत ठेवूया 4-5 तास। डाळी आपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहे, त्यात आपण छान पाणी टाकून घेऊया आणि 4 ते 5 तास आपण भिजत ठेवूया। बघू शकता आपण 4-5 तास डाळ तांदूळ भिजायला टाकली होती, ती अशा प्रकारे भिजलेली आहे। ही बघा, तांदूळ पण छान भिजलेले आहे। आता आपण मिक्सरच्या बाउल मध्ये छान बारीक करून घेऊया। अशी थोडी थोडी पहिले डाळ काढून घ्यायची सुरुवातीला, त्याच्यानंतर मग तांदूळ काढायचे। थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊया। आपण बघूया किती बारीक झालं। तर हे असं छान सॉफ्ट झालं पाहिजे, असं छान असं सॉफ्ट अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवंय, सॉफ्ट वाले, एकदम सॉफ्ट। तर आपण तांदूळ पण बारीक करून घेऊया, थोडं पाणी टाकून छान बारीक अशी पेस्ट होऊ देऊया। तर आता आपण तांदूळाचं पण बॅटर बघूया, ते पण छान बारीक झालेलं आहे। आता आपण सगळं मिक्स करूया। तर आपलं बॅटर सगळं काढून रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणे। आता आपण यात थोडंसं मीठ टाकून घेऊया, त्याच्यामुळे छान फुलतं। आणि आता छान एक साइडच फिरून घेऊया। असं ज्या साइडने फिरवत असेल ना, त्याच साइडने एक साइड फिरवायचं, म्हणजे बॅटर छान फुलतं। छान त्यामध्ये थोडे बबल्स येईपर्यंत फेटत राहायचं, त्यामुळे बॅटर हलकं होतं आणि अप्पे छान होतात। 5-10 मिनिट फेटून घ्यायचं। कार्य रेडी झालेलं आहे आपलं बॅटर, तुम्ही बघू शकता। आता आपण काय करून घेऊया, ते बॅटर खाली येऊ नये म्हणून त्याच्या खाली एक आपण ताट ठेवूया आणि त्याला झाकून ठेवून देऊया। अशा प्रकारे आपण याला आता ठेवून देऊया, रात्रभर तसंच ठेवूया आणि सकाळी याचे अप्पे बनवूया। जे आपण रात्री बॅटर भिजायला ठेवलं होतं, चला आता बघूया कशा प्रकारे झालेलं आहे ते। तुम्ही बघू शकता बॅटर छान आपलं फुललेलं आहे, छान फर्माईट झालेलं आहे, बघू शकता। आता हे बॅटर आपल्याला अप्पे बनवायसाठी रेडी झालेलं आहे। तर आता आपण अप्पे बनवायसाठी काय काय साहित्य लागते आहे ते बघून घेऊया। आणि एवढ्या बॅटरचे आपण काही बनवणार नाही आहे, तर अर्ध बॅटर आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। साहित्य बघून घेऊया। एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि हा चॉप केलेला कांदा आहे,
हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत, त्याच्यामुळे हा मोठा मोठा चॉप केलेला आहे. लसूण घेतलेला आहे 10-15 पाकळ्या, थोडासा धनिया घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. हा कांदा बाजूला ठेवूया आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. हा चॉप केलेला कांदा, एक पूर्ण कांदा आहे, हा टमाटर आहे, लसूण पाकळ्या, सांबार, 2 हिरव्या मिरच्या, खूप सारा कढीपत्ता. आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरून घेऊया. आता आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे हे कांदा टोमॅटो, याचं छान झालेलं आहे. हे कशासाठी करायचं, हे याने टेस्ट छान येते, त्याच्यामुळे हे यामध्ये आता आपण टाकून घेऊया. सगळं टाकून घेऊया. हा चॉप केलेला कांदा पण टाकून घेऊया. आता आपण त्यात चवीपुरतं तिखट, 2 मिरच्या टाकलेल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला हवं आहे तेवढं तिखट टाकूया. अर्धा चम्मच हळद, धनिया पावडर 1 चम्मच, थोडासा कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच, चवीपुरतं मीठ. मीठ रात्री टाकलेलं होतं थोडं, त्याच्यामुळे थोडंच टाकायचं. टाकायसाठी थोडासा तडका बनवून घेऊया. एक छोटी कढई घेतलेली आहे, तापायला ठेवून घेऊया. कढई छान गरम झाली की त्यात तेल टाकूया. 1 चम्मच 1 ते 1.5 चम्मच तेल टाकून घेऊ. त्याला छान गरम होऊ देऊया. थोडा सोडा टाकायचा विसरली होती, थोडासा अर्धा चम्मच कमी थोडासा सोडा टाकायचा. तेल छान गरम झालेलं आहे, त्यात अर्धा चम्मच मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरा, 1 चिमटी हिंग. गॅस बंद करूया. आता हा तडका गरम गरम तडक्यात टाकून घ्यायचंय सगळं. याने काय होतं, याने छान अप्पे छान सॉफ्ट होतात. आणि सगळं मिक्स करून घेऊया. एका साइडनी थोडी त्यात चवीपुरती साखर टाकूया. थोडी छान मिक्स करून घेऊया. तेल लावून घेऊया आधी, त्याच्यामुळे अप्पे चिपकणार नाही. झालेला आहे. आता आपण गॅस सुरू करूया आणि याला छान गरम होऊ देऊया. गरम झालेला आहे. आता याच्यात आपण थोडं थोडं बॅटर करून टाकून घेऊया. सगळे अप्पे आपण घेतलेले आहे टाकून. आता आपण झाकण ठेवून त्याला कमी गॅसवर होऊ देऊया. आपण झाले का तर बघूया, चेक करूया.
एका साइडने झालेले आहे, बघू शकता. असे झाले की आपण दुसऱ्या साइडनी पण आपण त्याला छान होऊ देऊया. सगळे असे आहे. गॅस बंद केलेला आहे. अशा प्रकारे अप्पे झालेले आहे. छान न चिपकता न काही होता छान असे अप्पे करून घेऊया. चला मग. आपले अप्पे रेडी झालेले आहे. आपण ही चटणी सोबत खाऊ शकता. तुम्ही बघू शकता अप्पे एवढे छान झालेले आहे. छान मऊ लुसलुशीत झालेले आहे. चटणी सोबत पण छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. चटणीचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. अप्पे तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.